नॅशनल काँग्रेस यूथचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी आज रस्ता रोको आंदोलन केलं आहे. त्यांची मागणी अशी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांची आज मागणी अशी जोपर्यंत कलेक्टर साहेबीकडे येत नाही तोपर्यंत ते इथून उठणार नाही आहेत. तर आपण बघूयात, लोकांना विचारूयात त्यांची काय मागणी आहेत, काय समजून घेऊया हे सगळं प्रकरण. दादा, तुम्ही आज आंदोलन का बरं करत आहे? आंदोलन याच्यासाठी करत आहे कारण नीट पेपर हा लीक होऊन राहिला. विद्यार्थी अक्षरशः 18 तास अभ्यास करून त्यांना न्याय मिळत नाही. याच्यासाठी हा आंदोलन आम्ही युथ काँग्रेस NSY आणि फर्दर बॉडी म्हणून आम्ही इथं आंदोलन करतोय. आज आपण बघतोय की मागच्या वेळेस आता 2026मध्ये जे नीटचे पेपर लीक झालेले आहेत या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांचे मृत्यू झालेले आहेत आणि अशा प्रकारे पेपर या देशामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होण्यासाठी लीक जर सरकारच्या माध्यमातून होत असेल तर त्याचा निषेध म्हणून एक काँग्रेस पार्टीचा विरोधी पक्षनेता आहे या देशाचा मुख्य, त्यांच्या आदरणीय राहुलजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज या ठिकाणी या पेपरचा नीट लीक झाला आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांचा विरोध निषेधार्थ करतो आहे. मोदी सरकार हाय 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 हाय, जो सरकार निकम्मी है वो सरकार बदलती है. आंदोलनामागचं तुमचं उद्देश काय आजचा? काय मागणी तुमची? आमची मागणी एवढीच आहे की प्रधान साहेबांनी राजीनामा द्यावा. कारण ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये हा जो भ्रष्टाचार सुरू आहे, जो पोरांचं नुकसान होऊन राहिलं, आज लाखो संख्येने आत्महत्या करू राहिले विद्यार्थी, ते विद्यार्थ्यांचं आत्महत्या रोखावं. आणि हा प्रधान साहेब निष्कुळजपणाने काम सुरू आहे सध्या तरी पोरांचं, कारण 18 तास जो अभ्यास करतो त्याला कळतं. तर आता तुम्ही जसं प्रधानांचं राजीनामाची इथं मागणी केलीत तर त्यांच्या राजीनामाने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? नाही, आज त्यांच्या राजीनाम्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला जरी नाही तरी एक गव्हर्नमेंटला सरकारला एक निषेध लक्षात येईल. दादा, नंदुरबारच का? आता फक्त नंदुरबारच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या स्वरूपाचे आंदोलन करतोय. पण नंदुरबार हा 100% हा आपला आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आज बघितलं जातं की आर्थिकदृष्ट्या पण आपला नंदुरबार जिल्हा मागे आहे. ज्या ठिकाणी जागृतीची खूप कमतरता आहे तिथून आपण जागृती करतोय आणि या नंदुरबार जिल्ह्यामधून असंख्य विद्यार्थी हे डॉक्टरकीची तयारी करत आहे. खूप विद्यार्थ्यांचा हा विषय आहे, त्याच्यासाठी नंदुरबारमधून पण आम्ही निषेध व्यक्त केला आहे. धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, धर्मेंद्र प्रधान मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. एक्झाम आता परत होणार आहे, 21 तारखेला परत एक्झाम घेतली जाते. तर मग कुठे ना कुठे त्यांनी आता टेम्पररी सोल्युशन काढलं. तुम्हाला वाटतं त्याचं लॉंग टर्म सोल्युशन कसं असू शकतो? त्यांचे जे आता टेम्पररी सोल्युशन काढलेलं आहे याची ते गॅरंटी घेता का गव्हर्नमेंट की हे पण लीक होणार नाही? असं की यांनी आता प्रायव्हेट कोचिंगवाल्यांना एवढं पुढं ठेवलेलं आहे. आता तर मोठे गावकर सारखा माणूस, त्याच्याकडे करोडोची संपत्ती, एवढा विषय करून प्रायव्हेट कोचिंग सेक्टरचा जर एक शिक्षक पेपर लीक करू शकत असतं तर मग या देशाची शिक्षण व्यवस्था कुठं जाते? जब जब सरकार डरती है पुलिस को आगे करती है, सरकार डरती है पुलिस को आगे करती है, जब जब सरकार डरती है पुलिस को आगे करती है. अरे ही सरकार घाबरलेली आहे, ही फक्त विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करते. आम्ही घाबरत नाही, ही सरकार घाबरलेली आहे. आम्ही धर्मेंद्र प्रधानजी राजीनामा दिलाच पाहिजे, केंद्राला बॅन केलंच पाहिजे. धर्मेंद्र प्रधानजी राजीनामा पुलिस मागे करते. नीटचा पेपर लीक झाले, किती विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तुम्हाला माहिती आहे? किती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. तुमच्या पोरं जर अभ्यास करत असतील, ते मारत असतील तर कोण येणार पुढे? हे सरकार आहे आणि आमची मागणी आहे धर्मेंद्र बरोबर आहे, पोलीसवाले भरती करतील. कारण की तुम्हाला माहिती आहे आपले विद्यार्थी अभ्यास करतात, रात्रंदिवस मेहनत करतात आणि हे पेपर लीक होते. तुम्ही आता जो इथे निषेध करत होते तर त्याच्यामध्ये बघितलं मी पोलीस कारवाई झाली, तर पोलीस कारवाईचं कारण काय होतं? आंदोलन शिस्तीत पार पाडलं, रास्ता रोको झाला, पोलिसांना आम्ही निवेदन दिल्यानंतर हे झालं. त्यानंतर काही बाचाबाची झाली. आमचे NSYचे कार्यकर्ते होते, त्यांचं म्हणणं असं होतं की स्वतः जिल्हाधिकारी साहेबांनी हे निवेदन घेण्यासाठी यायला हवं होतं. याच्यावरून थोडी बाचाबाची झाली, त्यांना अटक केली.
मग तुम्ही हाच आंदोलन तुम्ही जिल्हा परिषदमध्ये पण आपलं कलेक्टर ऑफिसकडे पण करू शकले असते किंवा तिथे त्यांना येणं कदाचित इझी झालं असतं. आमचा कन्सर्न असा आहे की राष्ट्रीय महामार्ग ही राष्ट्रीय संपत्ती असते. राष्ट्रीय महामार्ग रोखला तर सरकारचा नस दाबली जाईल, हा आमचा कन्सर्न होता. म्हणून आम्ही एक राष्ट्रीय बुऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर हे आंदोलन केलं. या सरकारला वाटतं गरीब आदिवासी सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी शिकू नये, त्यांनी या खरातसारख्या भोंदूबाबांच्या नादी लागावं आणि बर्बाद होऊन जावं. शिकावं कोणी? धनदांडग्यांनी. पैशावाल्यांनी शिकावं, चिकण्या चोपड्यांनी शिकावं आणि गरिबांनी असंच बाबा बोवा करत मरावं. या सरकारची भूमिका आहे. हे सरकार शेंडेवाल्यांचं आणि दाढीवाल्यांचं आहे. हे सरकार गोरगरिबाचं नाही. आमची अशी ठाम धारणा आहे. मग आता तुमचं पुढचं इथून काय पर्याय आहे की आता जर प्रधानांनी जर राजीनामा नाही दिला याची तुमची मागणी तर पुढे काय याच्यापेक्षा करणार? तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत. याच्यापेक्षा तीव्र आंदोलन याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहोत. येण्याशिवाय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून यांचा आमचा कायम निषेध असणार आहे. त्याचा निष्पन्नपणे चौकशी होऊन आणि प्रधान साहेबांनी राजीनामा द्यायला पाहिजे यासाठी आज आम्ही केंद्र सरकार म्हणतंय की आम्ही नीटची परीक्षा पुन्हा आयोजित करू आणि इंडियन एअरफोर्सने हे करू. आता आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी अशी गंमत या सरकारची झाली. मला एक सांगा, महाराष्ट्राचा पाहिलं तर विभागीय पातळीवर ही परीक्षा होते. समजा आज नंदुरबार हे नाशिक विभागात येतं. बरोबर. नंदुरबारच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कुठे होईल? तर नाशिकमध्ये होईल. ती काय धुळ्यात नंदुरबारमध्ये होणार नाही. तर नंदुरबारमध्ये समजा तोरणमाळला राहणारा एखादा विद्यार्थी किंवा धडगाव 11 मुलगीमध्ये राहणारा विद्यार्थी, इकडे नवापूरमध्ये दानोरा वगैरे का ह्या भागात राहणारे विद्यार्थी यांनी प्रत्येक वेळी पैसे खर्च करून नाशिकला जायचं का? नाशिकला जाणं हा एक 5 ते 7 तासाचा प्रवास आहे. समजा धडगावच्या माणसाला नाशिकला पोचायचं तर 7 तास त्याला द्यावे लागतात. मग 7 तास जायचे आणि 7 तास यायचे, 14 तास. परीक्षेच्या आधी तयारी करणं 2 तास, परीक्षा देणं 5 तास आणि त्यानंतर घरी येणं 7 तास. हा 24 तासाचा द्रविडी प्राणायाम आहे. हा आदिवासी पाड्यामध्ये मुळात त्याची आर्थिक स्थिती खराब आहे. तो परिस्थितीची झगडतोय आणि परीक्षेचा अभ्यास करतोय. त्यांच्या मानसिकतेचा काय विचार केला सरकारने? जो सरकार निकम्मी है वो सरकार बनती है. जो सरकार निकम्मी है वो सरकार बनती है.